दरम्यान भाजप नेत्यांनीही अजित पवारांच्या अपघातावरून संभ्रम न पसरवण्याचं आवाहन करत विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत। अजितदादांना ज्या पद्धतीचं नेतृत्व होतं त्या पद्धतीने कधी अजितदादांचं असं व्हावं, त्यांना कधी अशा अपघाताला समोर जावं लागेल हे कधी महाराष्ट्राला विचारही केला नव्हता। आपल्यामध्ये या महाराष्ट्रात काही संभ्रम निर्माण करण्याऐवजी जे चौकशी रिपोर्ट किंवा ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे, कशामुळे अपघात झाला, कशामुळे घटना घडली, हे सर्व आता आलेलं आहे। त्याचा वाट बघूया, नंतर मला वाटतं अशा गोष्टी करूया। मला असं वाटतं की एवढा मोठा अपघात झालेला आहे, एवढं मोठं दुःख झालेलं आहे महाराष्ट्रासर्व, आणि त्या बाबतीत त्यांनी पुन्हा पुन्हा फाईल काढायचा विषय झाला, फाईल काढल्यामुळे अपघात झाला, तर त्याचं म्हणणं काय? मला वाटतं कृपा करून त्यांनी असं बोलू नये। मला असं वाटतं की वेळ नाही राजकारण करण्याची, काहीतरी संवेदना आपल्याला हव्यात की नाही, की आपण कुणाचंही उठायचं आणि राजकारण करायचं कुठल्याही विषयाचं, तर हा विषय राजकारण करण्याचा नक्की नाही म्हणतात ते तर सगळं स्पष्ट आहे। त्याला उत्तरच पवार साहेबांनी दिला। मला असं वाटतं हे कदाचित राऊत साहेबांनी ऐकलं नाही का, की पवार साहेबांनी काय सांगितलं, पण ठीक आहे, त्यांना नेहमी सवयच आहे की 12 महिने 24 तास फक्त राजकारण करायचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।